पाहिजे. आणि मग मी हा आता घरी गेलो होतो. बर तेच म्हटले मीटिंग घ्यावी. बरोबर आहे. तर तुझ्या घरी गेलो. हा तर वहिनी रडत बसल्या होत्या. आता काय झालं तिला? आता म्हटलं रडायचं कारण काय तुम्ही विचारलं. काय झालं? सोडवलं पुढे गेले. हो म्हटले गावात गेले मारुतीच्या मंदिरात. अरे मला नुकती सवयच आहे ना. सकाळ सकाळी बरे आंघोळ करायची निवड मंदिरात जायचं दर्शन घ्यायचं आणि मग माघारी यायचं. म्हटलं मी त्यांच्यापाशी जातो हा आणि त्यांची गाडी घेतो. बरोबर आहे. वहिनी रडत होत्या. काय झालं तिला रडायला? वहिनीला विचारलं म्हटलं रडायचं कारण काय. काय कारण? म्हटलं तुमचे भाऊ तुम्हाला सारखे मारतात. अरे दिवसाड मी तिला मारतो हा पण काहीतरी कारण आहे ना. मग त्यांना तेच विचारलं. हा म्हटलं मारायचं कारण काय. काय कारण? त्यांना लागत होता मुलगा हो. आणि झाली मुलगी. मुलगी झाली. किरकोळ कारण. हो मग वहिनीला म्हटलं वहिनी हा याच्यात काय टेन्शन घेता. हो ना. आता मुलगी झाली ना आज ना उद्या होईल पोरग. पोरग होईलच. वहिनी खवळल्या रागवली. रागवली मला डायरेक्ट म्हटली भाऊ हा. डोक्यात काय पाणी झालं का. काय झालं आता? हा अहो यांच्या भरोशावर राहिले असं तरी पोरगी झाली नसती. नाही का? मग ती पोरगी मी माझी नाही का? नाही तीच आहे. जाऊ दे बरोबर आपण एकाला दोघं जण झालो. हा गावची आधी यात्रा. यात्रा. यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे. हा. आता कार्यक्रम ठेवायचा कुठला? कुठला? तर तमाशात ठेवायचा. अजिबात तमाशा नाही ठेवायचा. का नाही ठेवायचा? तमाशा ठेवायचाच नाही. पण का ठेवायचा नाही? अरे काल तमाशा बघायला गेलो बर इथं जवळच्या गावात. बर अरे यात्रा कमिटी लय आणलं मला. कुणाला? लय आणलं. आता त्याला काहीतरी कारण असेल ना. कारण काहीच नव्हतं. लय किरकोळ कारण होतं. काय कारण होतं? आता बाया कपडे बदलीत होते मी बघत होतो. आता काय कपडे बदला म्हणून तू बसला तुला मारते नाही तर काय होत्या असं होय. नालाय का? आता आता आपण एकाला दोघं जण झाली. चालेल. गावची आधी यात्रा. यात्रा. यात्रेसाठी काहीतरी कार्यक्रम ठेवला पाहिजे. ठेवलाच पाहिजे. पण आपल्याला तिसरा मित्र पाहिजे. बोलो ऋषिकेशला बोलवून घेतो. जे बोलू चल. ए, ऋषिकेश! राम राम मामा. राम राम. काय चाललंय बरं चाललंय ना. सगळं बरं चाललंय. अरे आपण सुधारलो पण आपल्या गावाची काहीतरी सुधारणा व्हायला नको का. झालीच पाहिजे. मग यासाठी काढू आपण मोर्चा. हो इथनं मोर्चा काढून देऊ तालुक्याला. बर तुम्ही फक्त माझ्या वाडी मागं दोनच शब्द म्हणायचे. काय म्हणायचं रे? झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. आता तरुण पिढीतलं पोरग आहे. त्याने आता मोर्चे काढायचं ठरवले तर आपण त्याला सहकार्य केलंच पाहिजे. मग आम्ही काय करायचं? फक्त माझ्या वाडी मागं दोनच शब्द म्हणायचे. काय म्हणायचं? झालंच पाहिजे झालंच पाहिजे झालंच पाहिजे. एवढंच आहे. हा. अरे आम्ही तुझ्या पाठीमागे म्हणणार. हा करायची मग सुरुवात. लगेच सुरुवात करायची. गावाला रस्ते झालंच पाहिजे झालंच पाहिजे गावाला शाळा झालंच पाहिजे झालंच पाहिजे गावाला धरण झालंच पाहिजे गावाला नवरा झालंच पाहिजे. तुमच्या दोघांच्या आईला नवरा. चालाय का? आमच्या आईला नवरं करतो का रे? चालता चालता नवरे करून गेला आपल्या आईला. लगेच आला नवरं करून गेला. त्यांच्या हातात कारभार देऊ नका. अजिबात नको. आता हुशार माणूस बोलून घे. कोण आहे रे? त्यांनीच बोलव. दिलीप काठीमुंकर. त्याला बोलवून घेतो. ए दिलीप काठीमुंकर! राम 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 राम. मूर्ख नालायक पैसे. मला मारलं. मारून टाकी चिरून टाकी कापून टाकी दोन नाही आपल्याला. तुझ्या डोक्यावर काय परिणाम झाला का. झाला नाही. हा? काय झालं? तू त्याला का मारलं. का मारलं म्हणजे मारून टाकी. हा? मारून टाकी. अरे तो माणूस कोण आहे? पाहिलं का तू. कोणता? तो माणूस जो आणि तो हात लावायला नव्हतं पाहिजे. म्हणजे काय झालं? डेंजर का बघ कोण आहे. डेंजर. हा. हे टॉमी. इकडे. कोणाला जाय तू? चष्मा काढापर्यंत बोलून घ्या. आयुष्य कळालं का कोण आहे. आता मेले. बरं का. आता मेलं. एक मिनिट. हा. सर बाजूला. बाळासाहेब. हा. खरंच मोठे घरचे. परत काय राहतो. आता माझा अवघड एकदम सांग मला वाचू ना थोडं काय रे बा? तू बघ, तू मारलंय त्याला बा. दादा दादा एक घ्या. बरं का माझ्या चूक झाली बरं का. काय बघ? ओळखलं नाही होतं. मग वळता पाहिजे होतं ना. मला माहित नाही ते नवीन चष्मा लावले म्हणून. बघ. काय बघ, काय बघ? आता कसं मेले, आता कसं मेले? वळखलं का. हा ओळखला आता. हा, बघ. सोडून घरं नाही. हा. मोठं घर ना. मोठा. आणि जो माणूस हा. लय मोठ्या घरातला आहे. लय मोठ्या. मी ओळख तुला लहानपणापासून एवढं होतं बसून. आता? ह्याची आई पहिली पाटला जवळ होती. अरे पहिल्यापासून पटली होती. आज पाटील होती. हा. आणि ह्याचा पहिला बाप सरपंच होता. पहिल्यापासून माझा बाप सरपंच होता. होता का नाही. हा. हे मला माहिती फक्त लहान दिसलो का रे? आहे का नाही. दादा काय बघ? आपलाच दादा. दादा तुला
बिल्डिंग जीव मारतो. बरं पोरं टाकू बा. Black. 15 नको. 15 पोरांना Black माहिती आहे का? खलास Black करणार. नाही बघ. नको. असं नका करू. तुला मारणार म्हणजे मारणार. माझं अन्याय झालेला आहे. काय झाले? परश्या बोलायलो. तुमचा अन्याय बंद करू. मी सांगतो 20. हा. जास्त नको. लय होत. नाही, कमी. कुठं रे? 10. नाही, जास्त रे. का सांगतो? कुठं रे? पाय हा, पाया पड. आता गेले. गेले काय? हा, दादा हा. उद्या ते विचारा. हा, लगेच लगेच. बोलू. इथं एक काम करा. मी आता येतो तुला जीव मार. नक्की ना. हा, असं आहे का नाही? हा. पाय- ये इथं. पाया पड. पडलो. पण एक काम करा ना. काय रे? मी काय म्हणतो दादा? हा. ह्याच्या आधी तुम्ही मी काय घालायचं? आता बरोबर. अरे, मी मला मारले. बरं का तरी बोलवलं? अरे गावची आली यात्रा. यात्रा किती किलोमीटर? ए, आज उद्या यात्रा आली. आज हा, बरं बरं. आता यात्रा आली म्हटल्यानंतर तमाशा आणला पाहिजे. तमाशा आणायचा कुठला? कोणता? नामांत ढोलकी मोठे प्रकाश जाहिरेकर यांचे चिरंजीव श्री स्टार कॉमेडी किंग निलेश कुमार आहेरेकर सोबत संगीताचे राणी सौभाग्य होते रुपाली मुनेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा कार्यक्रम आणायचा. रोज तमाशा आणायचा. आणि मग 12 दिवस पहिला हा, तमाशा. अरे हा स्वतः माझे एक नंबर आहे. आणि आपला मित्र आहे तो. कोण? माझा मित्र दिनेश कुमार आहे देऊ का त्याला आवाज? आवाज दे. देऊ का आवाज? दे आवाज. ओ निलेश कुमार आहेरेकर. श्री महागणाधिपतये नमः। गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमम् ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः शृण्वन्नोतिभिः सीदसादनम्। शांति शांति शांति। सकल परमात्मा एक गुण निरंतर ये सबकी परमात्मा ही निर्गुण निरंतर तू करता ही जगदेता तू प्रताप की जगदेता तू सब आधार कण कण में बस रहा तेरा रूप आधार कण कण में बस रहा तेरा रूप आकार तीन काल है सत्य तो तीन काल है सत्य तो मिथ्या है सोता एक तुझी निरंकार एक तुझी निरंकार एक तुझी निरंकार जमीला प्रियतमा सरस्वती नंबर 21 प्रकाश जाहिरेकर यांचे चरणजो कोणी once more विदमता माधुसह मास्टर दिनेश कुमार आहेरकर सोबत संगीताची राणी गान कोकिला रूपवती रूपचंद्रिका सौभाग्यवती रुपाली पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळाचा त्रिवार मानाचा मुजरा जब अपने बच्चों को अपना प्यार अपना दुलार देती है तो माँ सरस्वती होती है, लेकिन जब वही माँ क्रोधित हो जाती है तो दुष्ट राक्षसों का
संहार करने वाली महाकाली बन जाती है, माँ दुर्गा बन जाती है। नृत्य, संगीत और भक्ति, नृत्य, संगीत और भक्ति, इसका मिलाप बड़े आन बान और शान के साथ पेश करते हैं एनआर म्यूजिकल ग्रुप की ओर से ऑल म्यूजिशियन टीम एंड ऑल्सो स्वीट स्पॉट बॉयज, जिसका शीर्षक है श्री दुर्गा। शुक्रिया दोस्तों, शुक्रिया। जी हाँ, तो मेरे